Hello, good morning, students. Today we are going to learn the very interesting and beautiful poem from our syllabus. That is poem number 2.3, The Inchcape Rock. The Inchcape Rock by Robert Southey. But first of all, we will solve the icebreakers activities given here. The very first question is that prepare a word register related to marine life. Word register related to marine life. Marine life म्हणजे काय? सागरी किंवा समुद्राशी संबंधित लाईफ जे आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यातला पहिला वर्ड्स आहे सेलर्स. त्याच्यानंतर बघा ओशियन हा सागराशी रिलेटेड आहे. आफ्टर दॅट क्रॅब खेकडा, वेव्ज, सीशोर, सेल्स, कोस्ट, आयलँड्स, सी बर्ड्स, सँड, ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर जे पाण्यामध्ये राहणारे जीव आहेत ते. आईसबर्ग्स, आईसबर्ग्सला आपण काय म्हणतो हिमनग. रॉक, सँड, रिफ. रिफ म्हणजे काय तर जेमतेम समुद्रामध्ये बुडालेला जो काही खडक असतो त्याला आपण रिफ असं म्हणतो. हा झाला पहिला क्वेश्चन. त्यातला दुसरा क्वेश्चन पहा. द फंक्शन्स ऑफ अ लाईट हाऊस आर. लाईट हाऊसचं फंक्शन काय असतं. तिथं एक उत्तर दिलेलं आहे आपल्याला. त्यातलं पहिलं उत्तर आहे टू शो द डिरेक्शन. लाईट हाऊस काय करतं आपल्याला टू शो द डिरेक्शन. टू शो द डिरेक्शन इन विच द फर्स्ट आन्सर. दॅट इज द सेकंड आन्सर इज टू टेल शिप्स दॅट दे आर नियरिंग द पोर्ट. ज्या काही जहाजं येत आहेत त्यांना ते लाईट हाऊस सांगतं की आता तुम्ही समुद्राच्या किनारा जो आहे त्याच्या अगदी जवळ आलेला आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आन्सर टू गाईड द सेलर्स टू रीच द कोस्ट. टू गाईड द सेलर्स टू रीच द कोस्ट. थर्ड आन्सर टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल टूल. टू सर्व ॲज अ नेव्हिगेशनल टूल. आफ्टर दॅट टू वॉर्न शिप्स अबाउट डेंजर इन द सी एरिया. हे लाईट हाऊस त्या शिपला वॉर्न पण करतं. त्याच्यानंतरचं उत्तर पहा टू मार्क द फॉगी ॲटमॉस्फिअर. फॉगी ॲटमॉस्फिअर असेल, खराब वातावरण असेल त्यावेळेला सुद्धा हे लाईट हाऊस सांगतं, गाईड करतं, डायरेक्शन दाखवतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. डिस्कस इन पेअर्स व्हेरियस फेमस रॉक्स. जगामध्ये असे काही फेमस रॉक्स असतात. आपल्याला ते लिहायचे आहेत आणि ते कुठं आहेत त्याचे प्लेसेस लिहायचे आहेत. त्यातलं बघा एक उत्तर दिलेलं आहे बॅलन्सिंग रॉक. ते आहे महाबलीपुरम. महाबलीपुरम या ठिकाणी ते बॅलन्सिंग रॉक आहे. सेकंड आन्सर बघा अय्यर्स रॉक. ती कुठं आहे उल्लुरू, ऑस्ट्रेलिया. आफ्टर दॅट पेंटेड क्लिप्स. तिसरं उत्तर आहे पेंटेड क्लिप्स. ते कुठं आहे टस्मानिया. पेंटेड क्लिप्स हे आहे टस्मानियाला. नेक्स्ट पहा वेव रॉक. वेव रॉक कुठं आहे ॲरिझोना, दॅट इज USA. नेक्स्ट वन स्प्लिट ॲपल रॉक. कुठं आहे ते स्प्लिट ॲपल रॉक. ते आहे न्यूझीलंडला. त्यानंतर आहे लास्ट वन ओल्ड हॅरी रॉक. ते आहे इंग्लंडमध्ये ओल्ड हॅरी रॉक. म्हणजे अशा पद्धतीनं हे फेमस रॉक आहेत आणि त्या रॉक बरोबरच काय आहे त्यांचं प्लेसेस ते कुठं आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आता खाली काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. तुम्हाला ते एक्सप्रेशन्स काय करायचे आहेत वाचायचे आहेत आणि त्याचा मिनिंग काय होतो ते तुम्हाला लिहायचे. आता इथं मिनिंग बघा. पहिला एक वाचतो मी. ॲज यू सो
so shall you reap. Crime gets its own punishment. आता my dear students, all the above are idioms and proverbs. They all convey the same meaning. Listen carefully. All the above are idioms and phrases or proverbs. They all convey the same meaning. या सगळ्यांचा मिनिंग हा सारखा आहे. They all mean that. काय मिनिंग होतो बघा. They all mean that when a person acts with a certain intention. एका ठराविक इंटेन्शन डोक्यात ठेवून आपण जर काम करत राहिलो, द रिझल्ट्स विल बी सेम ॲज द ॲक्शन. त्याचा रिझल्ट सुद्धा सेम असेल. इफ द इंटेन्शन्स आर गुड, द पर्सन विल बेनिफिट फ्रॉम रिवॉर्ड्स. अँड इफ द इंटेन्शन्स आर इविल, ही ऑर सी विल बी पनिश्ड. हा या सगळ्या गोष्टींचा मिनिंग होतो. आता या ठिकाणी ज्या ज्या इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स दिलेले आहेत, स्टील वी विल ट्राय टू सॉर्ट आउट द स्पेसिफिक मिनिंग ॲज द टेक्स्ट बुक्स आस्क यू द क्वेश्चन. सो वी विल ट्राय टू सॉर्ट आउट द exact meaning, to find out the exact meaning of these words. The first idiom is that as you sow, so shall you reap. As you sow, so shall you reap. It might be, if you did bad things in the past, if you did bad things in the past, you will get bad results in the future. And if you did good things in the past, you will get good results in the future. तुम्ही जसं पेराल तसं ते उगवेल. नेक्स्ट आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. जो गुन्हा आहे त्याची शिक्षा त्याला 100% मिळतेच. कशी मिळते बघा. हाऊ विल यू इलॅबोरेट, हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट वन. ऑल आवर क्रिमिनल ॲक्ट्स, आपले जे काही क्रिमिनल ॲक्ट आहेत त्याचा शेवट हा कशामध्ये होतो, पनिशमेंटमध्ये होतो. ऑल आवर क्रिमिनल ॲक्ट्स इव्हेंच्युअली, फायनली get punishment. The next one, what goes around comes around. What goes around comes around. त्याचा मीनिंग काय होईल बघा. The consequences of one's actions will have to be dealt with eventually. Consequences. Next one, tit for tat. जसेस तसे. ही infliction of an injury or insult in return for one that has suffered. म्हणजे तुम्ही जसं वागाल टिट फॉर टॅट तसंच तुमच्याशी सुद्धा वागलं जाईल. लास्ट आहे इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पडू शकतात. बघा आता, द इविल डूअर प्लान्स टू हर्ट अदर बट फायनली गेट्स हर्ट हिमसेल्फ टू. सो माय डिअर स्टुडंट्स, ऑल दीज आर द icebreaker activities of the third poem from our syllabus, that is the Inchcape Rock. So if you have any problem, then write to me. Thank you. Have a nice day.